jungle. लोखंडी सायांची चोरी उघड, तडीपार आरोपी जेरबंद, रुपये 3,26,000चा मुद्देमाल जप्त. मिरज शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने लोखंडी सायांची चोरी करणाऱ्या एका तडीपार सराईत आरोपीस अटक करून 3,26,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ते दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 9 वाजताच्या कालावधीत माडा कॉलनीलगत 7 एकर प्लॉट येथे महानगरपालिका मिरज यांच्या ई बस डेपोच्या बांधकामस्थळावरून सुमारे 500 किलो वजनाच्या 16 व 20 मिमी आकाराच्या लोखंडी साया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कमानवेस व दिंडीवेस येथे या ठिकाणी परिसरात सापळा रचला. दरम्यान पांढऱ्या रंगाच्या सुझुकी कॅरी टेम्पोमधून चोरीचा माल विक्रीसाठी नेत असताना संशयितास ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सौरभ प्रसाद पोद्दार, वय वर्ष 24, राहणार रमा उद्यान, माडा कॉलनी, आंबेडकर नगर, मिरज असे आहे. संबंधित आरोपी हा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 26,000 रुपये किमतीच्या लोखंडी साया तसेच 3 लाख रुपये किमतीची सुझुकी कॅरी टेम्पो असा एकूण 3,26,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलिसांच्या पथकाने केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.